नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भ तडकामध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमची लाडकी टीना। येणाऱ्या विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। विजयादशमी निमित्त आपण काला जामुन याची रेसिपी पाहणार। 2.5 वाटी खवा, 4 वाट्या साखर, अर्धा वाटी पनीर, 1 वाटी मैदा, 2 चमचे रवा, काजू बदामचे काप, एक अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि रंग। सर्वात पहिले पनीर खिसून घेऊ। पनीर यासाठी खिसून घेतलं की आपण जेव्हा उंडा मळणार आहोत त्यावेळेस ते मळण्यासाठी गाठी होणार नाही आणि ते पद्धतशीर आपल्याला मळल्या जाणार आहे। खवा पण आपण खिसून घेणार आहे, कारण खवा नरम असतो पण खिसल्यानंतर याच्यात गाठी राहणार नाही, त्यामुळे आपल्याला मळायला सोपं जाईल आणि चांगल्या प्रकारे मऊसूत आपल्याला खवाचा उंडा तयार होईल। पनीर खवा खिसल्यामुळे काय होणार आहे की आपलं जे काला जामुन आहे ते नरम होणार आहे आणि ते गुठळा बिलकुल राहणार नाही। बघा, हे खिसल्यामुळे किती नरम झाला, किती मऊसूत झालं। आणि खवा असं हाताने सर्व मिक्स करून घ्यायचा, उंडा घ्यायचा, आपल्या तळ हाताचा घ्यायचा आणि असं असं करत राहायचं। त्याच्यामुळे काय होते, खवा आणि याचे जे गुठळ्या राहिले असतील त्या गुठळ्या मिक्स होऊन जातात। पहिली बॅच झाल्यानंतर दुसरा उंडा घ्यायचा थोडासा आणि ते पण थोडंसं हाताने या हाताने तळ हाताने मॅश करायचा। काला जामुन करण्यासाठी किंवा खव्याची काला जामुन करण्यासाठी अशीच परात घ्यायची। त्या परातमध्ये आपल्याला छान प्रकारे असा आपला गोळा केला जातो। पूर्णपणे रवा असा मिक्स करून घ्यायचा आणि छान प्रकारे आपल्या तळ हाताने मळत राहायचं। अर्धा चमचा खाण्याचा सोडा, थोडासा रंग, रंग वापरणं ऑप्शनल आहे। आवडत असेल तर रंग वापरायचा, नाहीतर राहू द्यायचं। छोटासा गोळा घ्यायचा, गरम तेलामध्ये तळून पाहायचा। तो जर गरम तेलामध्ये वितळला तर असं समजायचं की आपल्या खव्यामध्ये मैदा कमी झाला। काला जामुनचा गोळा तयार झाला। आता आपण पाक कसा करायचा ते पाहू। 4 वाटे साखरसाठी 3 वाट्या आपण पाणी घेणार आहोत। 1, 2 आणि 3। त्यामध्ये 4 वाट्या साखर टाकणार आहोत। त्यामध्ये अशी साखर मिसळून घ्यायची। आपण वेलची टाकणार आहोत। साखर अशी हलवत राहायची, ती बुडाला चिपकणार नाही याची काळजी घ्यायची। पाकात थोडीशी केसर टाकायची, लिंबाचा रस टाकायचा। त्याच्यामुळे काय होते, काला जामुनवर साखरचा थर दिसणार नाही। लिंबामुळे आपला पाक पण स्वच्छ दिसत आहे। असं चमचमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि आपल्या बोटाला असं लावून पाहायचा। तो तुपासारखा जर चिकट वाटत असला तर आपला पाक काला जामुनचा पाक झाला। अशा प्रकारे काला जामुनचे गोळे तयार करून घ्यायचे। तळणीसाठी तेल टाकायचं, छान प्रकारे तापू द्यायचं। त्याच्यामध्ये थोडासा गोळा टाकून पाहायचा। तो गोळा जर परफेक्ट झाला आपला किंवा वितळला नाही तर समजायचे आपले काला जामुन व्यवस्थित होत आहे। आपला गोळा वितळला नाही म्हणजे खव्यामध्ये मैदा परफेक्ट झालेला आहे। ते गोळे तेलात सोडायचे आणि मंद आचेवर तळून घ्यायचे। असे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आणि मंद आचेवर तळून घ्यायचे। जोपर्यंत ते खालून होत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही। रंग हा लाल असतो आणि काला जामुनचा रंग हा काळा असतो, म्हणून थोडंसं लालसर जास्त होऊ द्यायचे। अशा प्रकारे दुसरी बॅच पण तळून घ्यायची। थोडी लालसर होत आहे आणि थोडी काळपट होईपर्यंत ती तळून घ्यायची। काळी किंवा सुई अशी काला जामुनच्या आतमध्ये टाकायची आणि बाहेर काढायची। याने काय होते तर जो पाक आपण पाकात टाकणार आहोत तो पाक याच्या आतमध्ये जाऊन छान प्रकारे मुरून जाईल। आपले काला जामुन झाल्याबरोबर कोमट पाकात सोडून द्यायचे। थोडं गरम काला जामुन आणि कोमट पाक याच्यामुळे ते पाक छान त्याच्या आतमध्ये जातो। पहा, आपल्या काला जामुनला किती छान कलर आला आणि किती छान फुलले, किती छान रंग आला त्याला। त्याला चांदीचा वर्क लावायचा आणि चांदीच्या वर्कमुळे खूप दिसायला सुंदर दिसतात आणि खायला पण छान वाटतात। बघा, आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।